कुठे निघाला थांबा. आणि हो, एकदाच ठरवा तुम्हाला रोजगार हवा की रोज रोजची स्वप्ने. काय आहे ना, मोदीजींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, पण त्यात ना रोजगाराची चर्चा, ना महागाईची चर्चा, नाही मणिपूर, लडाख, तहानलेल्या बेंगलोरची चर्चा, आणि नाही चर्चा आहे समानतेची. चर्चा केली आहे तर फक्त एका शब्दाची, आणि तो आहे हब. हब हे 2047च्या स्वप्नांचे केंद्र. धर्माच्या नशेबरोबरच या हबची नशा आपल्याला होईल का? चंदा कोटींचा, पण नोकरदाराला दरमहाचा पगारही नाही का? हजारो अहवाल दावा करतात की भारतात सर्वात जास्त असमानता. 1 करोड़ नौजवानों को नौकरी। ग्रीन एनर्जी हब होगा। आपको कॉन्ट्रैक्ट से काम करवाते हैं और फिर आपको उठा के बाहर फेंक देते हैं। जाहीरनाम्यात सरकारी नोकऱ्यांचा उल्लेख नाही, पण पेपरफुटी रोखण्यासाठी कायद्याचा उल्लेख आहे. त्यांना 10 वर्षानंतर योग्य कायद्या करण्याची आठवण तर झाली, पण यूपी, महाराष्ट्र सारख्या प्रत्येक राज्यात कुठे ना कुठे किरकोळ पेपर लीक होत असतात. परंतु या काळात सर्वाधिक पेपर लीकच्या केसेस पाहायला मिळाल्यात आपल्याला. या पत्रात नोकरीऐवजी रोजगाराच्या संधीचा वापर करण्यात आला आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाप्रमाणे त्यात 1 कोटी नोकऱ्यांची कोणतेही आश्वासन नाहीये. भाजपने 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा हिशोब या जाहीरनाम्यात कुठेही दिसत नाहीये. या उलट अर्थमंत्री निर्मला सीतारामन विरोधकावर आरोप करतात की त्यांच्याकडे रोजगाराची ठोस आणि विश्वासार्ह आकडेवारी नाहीये. 10 वर्षात मोदी सरकार परदेशासारखी कोणतीही सिस्टीम तयार करू शकली असती, जेणेकरून रोजगाराचा डेटा पारदर्शक पद्धतीने मिळू शकेल. मात्र विरोधी पक्षाकडे विश्वसनीय डेटा नसल्याचा आरोप अर्थमंत्री करते. वास्तवता हा डेटा तर त्यांनी द्यायला हवा होता, कारण विरोधी पक्ष तर सरकार चालवत नाहीये. हमारी इंडिया अलायंस की सरकार बनेगी तो देश भर में 1 करोड़ नौजवानों को। आज हिंदुस्तान की सरकार के पास 30 लाख सरकारी वैकेंसीज हैं। खाली पोस्ट पड़ी हुई है 30 लाख खाली। नरेंद्र मोदी जी और उनकी सरकार ये 30 लाख पोस्ट आपको नहीं देती, आपसे कॉन्ट्रैक्ट लेबर करवाती है, आपको कॉन्ट्रैक्ट से काम करवाते हैं और फिर आपको उठा के बाहर फेंक देते हैं। रोजगारांची संख्या मोजण्यासाठी कोणती ठोस सिस्टीम तयार केली जाईल असा उल्लेखही जाहीरनाम्यात नाहीये, जो की असायला हवा होता. जाहीरनाम्यात फक्त मोठमोठी स्वप्ने आहेत, जसे की भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची, आणि कित्येक विकासाची मोठमोठी स्वप्ने दाखवली आहेत, पण त्यातून किती रोजगार निर्माण होईल याचा काहीही उल्लेख नाहीये. फक्त संधीची चर्चा केली आहे. कमीत कमी त्यांनी गेल्या 10 वर्षात आणलेल्या योजना, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी, पीएम विश्वकर्मा, मुद्रा योजना, या सगळ्यातून किती रोजगार निर्माण झालाय याची तरी आकडेवारी द्यायला हवी होती. मित्रांनो, स्मार्ट सिटी योजना फसल्याचे तुम्हाला चांगलेच माहीत असेल. आपण गुजरातचेच उदाहरण पाहू शकतो. सरकारी भरती परीक्षा पारदर्शकपणे आयोजित करून आम्ही लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यामध्ये सामावून घेतले आहे, असे भाजपने जाहीरनाम्यात लिहिले आहे. मात्र किती जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत याची खरी आकडेवारी देत नाही आहे. रेल्वे डेटा दिलेला नाहीये. कदाचित आता पंतप्रधानांचे हे विधानही नीट लक्षात ठेवावे लागेल आपल्याला. ते म्हणतात की अशा अनेक संधी निर्माण होतील की त्या तरुणांच्या कल्पनेच्या बाहेर असतील. खरंच कल्पनेच्या बाहेर तर आहेत. आजच्या दिवशी रोजगार मिळवणे. जब भारत दुनिया का ग्रीन एनर्जी हब होगा, फार्मा हब होगा, इलेक्ट्रॉनिक्स हब होगा, ऑटोमोबाइल हब होगा, सेमीकंडक्टर हब होगा, इनोवेशन हब होगा, लीगल इंश्योरेंस हब होगा, कॉन्ट्रैक्टिंग कॉमर्शियल हब होगा। हा हब असेल, तो हब असेल, पण रोजगार कधी असेल याची काहीही कल्पना नाही. किमान त्यांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा हिशोब देता आला असता की गेल्या 10 वर्षात किती नोकऱ्या दिल्या आहेत. पण त्याऐवजी त्यांनी मोठमोठी स्वप्न दाखवली आहेत, ही 23 वर्ष पुढचे 2047 ची स्वप्न. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आजच्या समस्यांना जाणून त्या कशा प्रकारे सोडवली जातील हे सांगितल्या गेलं आहे. पण भाजपच्या जाहीरनाम्यातून असे दिसते की रोजगाराच्या प्रश्नावर, युवकांच्या अवस्थेवरून ते अजिबात अस्वस्थ नाहीयेत.
तर दुसरीकडे काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल हे पक्ष रोजगाराच्या प्रश्नावर निवडणुकीचा प्रचार करत आहेत. India.comच्या डेटावरील अभिषेक वागम यांच्या रिपोर्टवरून असे दिसून आले आहे की अमेरिकेत 90%, चीनमध्ये 55%, श्रीलंकेत 58% आणि भारतात फक्त 20% लोक नोकरी करतात. म्हणजेच पगाराची नोकरी. अशा नोकऱ्या ज्यामध्ये दरमहा नियमित पगार दिला जातो. बहुतेक अशा नोकऱ्या उत्पादन, आरोग्य क्षेत्र, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील असतात. अभिषेक वागम सांगतात की भारतातील पगाराच्या नोकऱ्यांपैकी फक्त 42% लोकांनीच करार केला आहे. त्यापैकी फक्त 53% लोकांना पगारी रजा मिळते. म्हणजे रजेच्या वेळीही पगार मिळतो. बाकीच्यांना कोणतीही सुविधा नाही. रजा घेतल्यावर पगार कापला जातो. रिपोर्टनुसार भारतात 28 कोटी लोक कामगार आहेत. यापैकी 56 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारची कामे करत आहेत. 2 कोटी लोक बेरोजगार आहेत. कृषी क्षेत्र अजूनही गरिबांना आणि अर्धवट कामगारांना रोजगार देतोय. 26 कोटी लोक शेतीत गुंतले आहेत. हे तेच क्षेत्र आहे ज्याच्यासाठी सरकारने इतक्या आंदोलनानंतरही MSP ची हमी दिलेली नाही. 14 कोटी लोक इंडस्ट्री क्षेत्रात काम करतात आणि 16 कोटी सेवा क्षेत्रात. जे शेतीतून बाहेर पडले आहेत त्यापैकी 7.5 कोटी बांधकाम क्षेत्रात आणि 5.5 कोटी लोक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात गेले आहेत. प्रधानमंत्री ह्यामुळेच कदाचित पगार आणि गुणवत्ता यावर उघडपणे बोलत नाहीये आणि हो, नोकरीच्या क्वालिटीवरही बोलत नाही आहे. गेल्या काही वर्षात स्टार्टअपची चर्चा होते. भाजप या नव्या क्षेत्राचा डेटाही देऊ शकत होती. सांगू शकत होती की स्टार्टअप मध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. मार्च 2024 मध्ये इंक 42 सर्वेक्षण रिपोर्टनुसार 2022 पासून आतापर्यंत 130 स्टार्टअप्सनी 37,000हून अधिक लोकांना नोकरीतून काढून टाकले आहे. स्टार्टअप फंडिंग देखील 2022 मध्ये 2,75,00,000 कोटी रुपयांवरून 2023 मध्ये 83 कोटी रुपयावर घसरली आहे. 7 वर्षापासून सर्व क्षेत्रातील नोकरींची संख्या कमी होत गेली आहे आणि ह्या आकड्यापासून भाजप 2019 पासून वाचत आली आहे. मोदी सरकारकडे नोकरीच्या क्षेत्रात दाखवण्यासाठी काय असते तर प्रत्येक गोष्टीची आकडेवारी देणाऱ्या या सरकारने सर्व पोस्टर्स आणि वृत्तपत्रे फक्त आकडेवारीनेच नक्कीच भरवले असते. यात काहीही शंका नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने इंडिया बेरोजगार अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की 2000 मध्ये भारतामधील बेरोजगारांपैकी 83% तरुण आहेत ज्यांनी इंटरपर्यंत आणि 12वी पर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांची संख्या बेरोजगारामध्ये 35% होते आणि 2022 मध्ये हा आकडा 65% पर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ इंटरपर्यंत शिक्षण घेतलेल्यांमध्ये बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीतून 20 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक वेगाने वाढला आहे आणि या सर्वांना 2047च्या विकसित भारताचे स्वप्न दाखवले जात आहे. जसे 2022 चे स्वप्न शेतकऱ्यांना दाखवले होते की त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. 20 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारी 45% जवळजवळ वाढली आहे. 30 महिन्यात सर्वाधिक बेरोजगारी 25 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये दिसून आली आहे. मोदी सरकार गेल्या 10 वर्षात दररोज गरिबांच्या हिताविषयी बोलत राहते. तर मग असे कसे झाले की श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब अधिक श्रीमंत? आतापर्यंत फक्त काँग्रेस कोट्यवधींचे सूट-बूट घालणाऱ्या सरकारवर आरोप करत होती. पण आता अनेक ठोस संशोधने तुमच्या समोर आहेत ज्यावर मोदींच्या राजवटीत फक्त अरबपतींची चांदी असल्याचे दिसून येते. पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जागतिक असमानता प्रयोगशाळा आहे जिने दाखवले की आज जगात सर्वात जास्त असमानता असेल तर ती भारतात आहे. नितीन भारती, लुकास चान्सर, थॉमस पिकेटी, अनमोल सोमांजी यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. इन्कम अँड वेल्थ इनइक्वॅलिटी इन इंडिया 1922 ते 2023 द राईज ऑफ द बिलियनराज. जेव्हा हा असमानतेचा अहवाल समोर आला तेव्हा सरकार आणि समर्थक अर्थतज्ञांनी त्यावर टीकाही केली. कालच्या 15 एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेसने त्या सर्व टीकेला प्रत्युत्तर दिले आहे आणि असमानताचा अहवाल तयार करणाऱ्या अर्थतज्ञांनी त्यांच्या टीकेचा आधार दिला आहे. त्यांनी त्यावरील टीकेला आधारहीन, निकृष्ट दर्जाचा म्हणून मांडला आहे.
आणि आपल्या अहवालाचा बचावही केला आहे. वेळ मिळाला तर तो नक्की वाचा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. भारतामध्ये आर्थिक विषमता ज्या पातळीवर पोहोचली आहे आणि ज्या वेगाने ती वाढत आहे, त्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा उच्च आर्थिक असमानतेमुळे एक चिंता ही पण आहे की खालच्या पातळीवर 90% लोकसंख्येची क्रयशक्ती फारशी वाढणार नाही आणि मग याचा आपल्या GDP वर नकारात्मक परिणाम होईल, जो दडपलाही जाईल. आणि म्हणूनच आपला जो मीडियम अँड लॉंग टर्म इकॉनॉमिक ग्रोथ आहे, त्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर काही लोकांच्या हातात भरपूर राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती एकवटली, तर त्या मोजक्या श्रीमंत लोकांचा सरकारवर आणि समाजावर खूप प्रभाव पडू शकतो. आणि जसे आपण ब्रिटिश राजवट पाहिली, वर्णभेद पाहिले, त्या काळात सारखी हालत होईल. फरक एवढाच की जाणवणारे पण न दिसणारे. लोकांची मते आणि मागण्या बहुतांशी दुर्लक्ष केल्या जाते आणि ही लोकशाहीत खूप चिंताजनक परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट अशी की आर्थिक विषमता अशीच वाढत राहिली तर सामाजिक आणि राजकीय अशांतता वाढण्याची शक्यता आहे. आणि मग कोणत्या दिशेने जाईल आणि कोणत्या भावनेला सामोरे जाईल हे सांगणे आता कठीण आहे. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की काय आपण असा समाज आणि अशी आर्थिक व्यवस्था स्वीकारू का, जिथे एकीकडे मुले अजूनही उपासमारी जगत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फक्त 1% लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 23% आणि राष्ट्रीय धनाचा 40% घेऊन जाते. अशी सिस्टम आपल्याला मान्य आहे का? आणि नसेल तर आपण ह्या गंभीरतेवर बोलायला हवं. आपल्या घरातील, गावातील, आसपासच्या सर्वांना ह्या परिस्थितीची, भारतात काय घडतं याची जाणीव करून द्यायला हवी. भारतावर राज्य करणारे धनाढ्य नाही तर अरब खरबपती आहेत. स्वातंत्र्यानंतर असमानता कमी होत चालली होती, पण 2000 नंतर ती रॉकेट सारखी वाढली आणि वाढतच चालली आहे. थांबता थांबत नाहीये. आज परिस्थिती अशी झाली आहे की ब्रिटिश राज्यात जी असमानता होती त्याहूनही अधिक आजच्या काळात आहे. फक्त अर्थ बदलला. असमानता म्हणजे गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत. 70% लोकांकडे जेवढी संपत्ती, पैसा आहे, त्याहूनही अधिक पैसा फक्त 1% लोकांकडे आहे. ऑक्सफॅमचा अहवाल स्पष्टपणे सांगत आहे की भारतातील सामान्य लोकांचे उत्पन्न वाढत नाही, तर कमी कमी होत आहे आणि सर्व संपत्ती केवळ 1% लोकसंख्याकडे जमा होत आहे. याचा अर्थ असा की समाजात असमानता आणि गरिबी वेगाने वाढत आहे. एप्रिल 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या ऑक्सफॅमच्या अहवालानुसार भारतातील 5% लोक देशातील 60% धनाचे मालिक आहेत आणि यांच्यावर जर 2% टॅक्सही लावण्यात आला ना, तर कुपोषणाने ग्रस्त असलेल्या सर्व भारतीयांच्या 3 वर्षाच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. मात्र या अतिश्रीमंतीवर सरकार कर, टॅक्स कधीच लावणार नाही. लावेल तर फक्त त्याच गरीब 70% लोकांवर. अगदी पाण्यावरही टॅक्स आहे. मंदिरातील देवाला भेटण्यासाठीही टॅक्स आहे. वा रे वा, किती हा विकास! 2019-20च्या आकडेवारीवरून दिसून येते की या देशात जो कोणी दरमहा 25,000 रुपये कमवतो, तो भारतातील 10% लोकांमध्ये येतो. या देशातील लोकांच्या उत्पन्नाची अवस्था ही आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक ताकदीचा चक्काचूर झालेला आहे आणि त्यांना भारताची तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न विकल्या जात आहे. थॉमस पिकट्टी, लुकास जॉन्सन, अनमोल सोमांची आणि नितीन भारती यांनी अहवालात म्हटले आहे की 2022-23 मध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचा 22.5% हिस्सा फक्त 1% लोकांकडे गेला आहे. म्हणजे तुम्ही आणि मी मिळून केलेल्या मेहनतीतून निर्माण झालेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा 1% लोकांकडे जात आहे. 2022-23 मध्ये भारतातील 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे आणि हा आकडा पाहिला तर हिस्टॉरिकली खूप मोठा आकडा आहे. 2022-23 मध्ये देशातील शीर्ष 1% लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 22% हिस्सा गेला आहे आणि 1900 मध्ये पाहिलं तर 13% उत्पन्न 1% लोकांकडे गेले होते. म्हणूनच पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने म्हटले आहे की भारतावर अब्जाधीशांचे राज्य आहे. जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतातील शीर्ष 1% लोकांनी भारतात सर्वात जास्त संपत्ती जमा केली आहे. याचा अर्थ असा आहे की भारतात इतर देशांच्या तुलनेत
असमानता खूप जास्त आहे. लेमिनच्या लेखनुसार गेल्या 4 वर्षात कंपन्यांच्या सीईओंचा पगारात सरासरी 40% वाढ झाली आहे. डिलाइटच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये सीईओचे सरासरी उत्पन्न 40% वाढले आहे. हा अहवाल 400 कंपन्यांच्या विश्लेषणावर आधारित आहे. गेल्या 4 वर्षात 20 कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या सीईओंची संख्या दुपटीने वाढली आहे. आता डिसेंबर 2023 मध्ये इकॉनॉमिक टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली ही बातमी समोर ठेवून पहा. आलेख आंध्रे आणि प्रियंका साळवे यांच्या अहवालात निफ्टी 500च्या कंपन्यांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की गेल्या 5 वर्षात आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये लेबर कॉस्ट कमी झाली किंवा जेवढ्याला तेवढीच राहिली आहे. पगार आणि वेतन महागाईच्या समान प्रमाणात वाढलेली नाहीये. म्हणून खर्च भागवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त कर्मचारी कर्ज घेत आहेत. त्यामुळे असुरक्षित कर्जाचा प्रश्नही वाढला आहे. मी संपूर्ण देशाचे उदाहरण घेतले नाही तरी चालेल, पण फक्त कंपन्यांमध्ये काय चाललं आहे ते नीट बघा, तरच तुम्हाला कळेल की बहुतेक कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले नाहीये. जे लोक सर्वात वर आहेत, 1% लोक त्यांचा पगार वाढतच जातोय. आपला पगार का वाढत नाही असे विचारले असता कंपनीकडे पैसे नाहीत असे कळते. पण मग आपलीच कंपनी भाजप काँग्रेस सारख्या पार्टीला 200 कोटी 500 कोटी कशी आणि कुठून देते? भाजप जवळ सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या देणग्या शेवटी कुठून मिळाल्या आणि गोळा कुठून झाल्या? काल 15 एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नितीन भारती, लुकास चान्सेल आणि सोमांची थॉमस पिकेटी यांनी केवळ सरकारी सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे. चंदा देणे कदाचित गुन्हा नाही, पण सामान्यांची अशी पिळवणूक करणे हा सर्वात मोठा स्कॅम आहे. यानंतरही जर तुम्ही धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर मतदान करत असाल तर काहीही अडचण नाही. हा तुमचा प्रश्न आहे. पण हे एकदा नक्की समजून घ्या. आफ्टर ऑल रोजगार आणि जीवनाचा प्रश्न आहे. एकदा नाही समजत परत पहा. पण आपल्याला दिल्या जाणाऱ्या नशेचा हा खेळ एकदा समजून घ्या. NSOच्या नियतकालिक लेबल फोर्स सर्व्हे डेटा दर्शवतो की 2015 आणि 16 आणि 2020-21 दरम्यान लोकसंख्येच्या तळाच्या 50% लोकांच्या उत्पन्नात गंभीर घट झाली आहे. ते 14%वरून 99% झाला आहे. भारतातील लोकांची आर्थिक स्थिती कुठूनही बघितली तर त्यांच्या तिजोरीतून धर्म, मंदिरे, जातीपात काढले तर लक्षात येईल की गुल्लक ठणठणाटन खाली दिसेल. सरकार मुद्रा कर्ज आणि स्वयंरोजगार यावर बढाया मारतो आणि किती लोकांना कर्ज देण्यात आले याच आधारावर दावा करतो की रोजगार वाढला आहे. परंतु एप्रिल 2023 मध्ये अर्थतज्ञ जयंती घोष आणि अर्थतज्ञ CP चंद्रशेखर आणि हिंदू बिझनेस लाईन मध्ये त्यांचा अहवाल लिहिला आणि सांगितले आहे की स्वयंरोजगार क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या आवडीचे काम करत नाहीयेत. त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाहीये. एप्रिल ते जून 2021 दरम्यान स्वयंरोजगार क्षेत्रातील लोकांची कमाई जेवढी होती ते जून 2022च्या तुलनेत खूपच कमी कमाई करत होते. ते फक्त एवढंच कमवू शकतात की जगता येईल. अर्थतज्ञ जयंती घोष यांचे विधान या अहवालात आहे की सध्याच्या किमतीनुसार प्रति व्यक्ती उत्पन्न या आकड्यासोबत महागाई पाहिली तर लक्षात येईल की व्यक्तीच्या उत्पन्नाची वाढ खूपच कमी आहे. बहुतेक भारतीयांचे उत्पन्न कमी होत आहे. यावरून समजते की हा मुद्दा केवळ रोजगाराचा नाही, तर ज्यांना रोजगार मिळाला त्यांच्या कमाईचाही आहे. त्यांची कमाई वाढत नाहीये. नियमित गरजाही पूर्ण करता येत नाहीयेत. हेच यातून दिसून येते. लोक बचत करू शकत नाहीत. त्यांनी गेल्या वर्षी जी पण बचत केली होती त्यातूनच ते खात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशांतर्गत बचत 50 वर्षातील सर्वात कमी बचत झाली आहे. 2022 मध्ये GDP 2023 मध्ये 60%वरून 5% घसरली आहे. एवढी घसरण फक्त 1 वर्षात झाली आहे. PLFS 2022-23 सर्वेक्षणानुसार 24% ग्रामीण कर्मचारी दररोज 100 पेक्षा कमी कमवतात, तर शहरी कर्मचाऱ्यांपैकी 10% काम करणारे 100 पेक्षा कमी कमवतात. संतोष मेहरोत्रा या अर्थतज्ञाने त्यांच्या लेखात लिहिले आहे की 2020-23 या अवघ्या 3 वर्षात ग्रामीण भागातील 5 कोटी लोक पगार नसलेल्या कौटुंबिक कामगाराच्या श्रेणीत सामील झाले आहेत. म्हणजे एक कमवतो आहे आणि बाकीचे त्याच्यासोबत काम करत आहेत.
पण मात्र कमाई एकाचीच होते, बाकीच्यांची नाही. अगदी शहरी भागातही 50 लाख लोक या श्रेणीत सामील झाले आहेत. नेत्याला माहित आहे की तुमचे खिसे रिकामे आहेत, चेहरा उदासीन आहे, तुमच्या पोटाची खळगी झालेली आहे. म्हणूनच धर्माच्या, आरक्षणाच्या, जातीपातीच्या नावाखाली तो तुमच्यात अभिमानाची हवा भरतोय, जेणेकरून तुम्ही अभिमानाने उंचच उंच मोठे व्हा. सरकार हे सांगू शकते की 14 कोटी कुटुंबे नळ पाणी योजनेशी जोडली गेली. 34 कोटीहून अधिक लोकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आले आहे. 50 कोटी लोकांचे जनधन खाते उघडले आहेत. याला आर्थिक समावेशन योजना म्हटले जाते. लोकांच्या खात्यात पैसे नाहीत तरीही दर महिन्याला कर भरण्याचा संदेश येतच राहतो. मासिक कमाईत बचत होत नाही, तर ते फक्त बँक खाते उघडल्याने फायनान्शियल इन्क्लुजन होते का? मोजण्यासारख्या अनेक योजना आहेत, पण केवळ लोकांच्या कमाईची आकडेवारी नाही, रोजगाराची आकडेवारी नाही, लोकांच्या कमाईचा कोणताही डेटा नाही, ज्यामुळे खरी परिस्थिती उघडी होईल. भारतातील नोकऱ्यांचा दर्जा थर्ड क्लास असल्याचे सर्व आकडेवरून दिसून येते. सामान्य पगार आणि अधिक कामाची मागणी असलेल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकार स्वतःहून त्यांचा डेटा संकलित करत नाही आणि जनतेशी शेअरही करत नाही. कारण असे सर्वेक्षण रिपोर्ट नाकारते, माहिती खोटी सांगते. ह्यामुळे नोकऱ्यांबद्दल सत्य समोर येत नाही, पोल खुलत नाही, खरा आकडा समोर येत नाही. आणि खरा आकडा काय आहे हे सरकार कधीच सांगत नाही. आणि मीडिया सुद्धा आपल्याला निरक्षर मूर्ख बनवत जाते, कारण त्यांना नशेत रंगून व्हायला मूर्ख आणि अनपढचीच गरज लागते. आपल्या देशातील रोजगाराच्या स्थितीबद्दल आपले मत काय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, कृपया हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, कारण वेळ खरंच खूप कमी आहे. आज नाही तर कधीच नाही अशी स्थिती लोकांच्या प्रश्नाची झाली. सर्वांना आपल्या सोबतचा हा मूर्ख बनवणारा स्कॅम कळला पाहिजे. धन्यवाद.